श्लोक 17. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. अर्थ, फलभोगाची आसक्ती न धरणाऱ्या योगावलंबी साधकाकडून उत्तम श्रद्धेने जे या 3 प्रकारचे तप केले जाते त्याला सात्विक तप असे म्हणतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: वर सांगितलेली म्हणजे शारीरिक, वाचिक व मानसिक तप सात्विक, राजस व तामस भेदाने त्रिविध प्रकारची होतात. यापैकी सात्विक तपाचे वर्णन या श्लोकात केले आहे. परमश्रद्धेने जे तप केले जाते, ज्यात फलाच्या उपभोगाची इच्छा नसते, दंभाचा लवलेशही नसतो, मान सन्मानाची अपेक्षा नसते, स्वतःला व इतरांना पीडा होणार नाही तर सर्वांचे कल्याण ज्याने होईल अशा प्रकारचे परमोच्च तप ते सात्विक तप आहे. काया, वाचा आणि मनाने तप आचरताना योग बुद्धी तर हवीच, समत्व चित्ताचे आणि तेची सार जाण योगाचे असं ज्ञानदेवांनी आपल्याला 2ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. अशी चित्ताची समत्व स्थिती आंतरिक शांतीने येते. बाहेर सर्वत्र समदर्शन होते. म्हणून काया, वाचा, मनाने आंतरिक शांती व समदर्शन हे अभिव्यक्त व्हायला लागते. कोणत्याही फळाची आशा असेल तर तपाला हेतू चिकटतो, ते तप सात्विक होत नाही. आपल्या अवतीभोवती असलेले व्यापारी, राजकारणी व इतर अनेक लोक श्रद्धापूर्वक तपाचे आचरण करताना दिसतात, पण त्यांचा हेतू समता नसतो. तसेच ते अहंकारातून व स्वार्थातून बाहेरही पडलेले नसतात. अशाचे तप सात्विक असू शकत नाही. सात्विक तपाने अहमचे काठिण्य विरघळून जाते व एकात्मतेचा अनुभव येतो आणि यासाठीच सात्विक तपाचे आचरण करावे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. आणि पुढील 2 श्लोकात राजस आणि तामस तप कसे असते ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया.